शिवसेना उबाटा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के गठबंधन के माध्यम से महेश नलगे इस बार नगर पालिका परिषद चुनाव मैदान में है। नलगे ने कहा कि हमारा प्रमुख उद्देश्य रोजगार सृजन है। लोगों को हमसे बहुत उम्मीद है और हमें विश्वास है कि मतदाता हमें वोट के रूप में आशीर्वाद देंगे। उन्होंने बताया कि वे घर घर जाकर नागरिकों की समस्याएं सुन रहे हैं और उनके समाधान के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है। सार्वत्रिक निवडणूक 2025 परतूर नगरपालिका इथे आम्ही शिवसेना उबाटा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या आघाडीमार्फत आम्ही इथे नगरपालिकेचे इलेक्शन लढवत आहोत। इथे गेल्या 30 वर्षापासून जे आमचे आघाडीचे माजी आमदार आहेत सुरेश कुमार जितल्या यांच्याकडे ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे 30 वर्षापासून व यावर्षी लोकांना त्यांच्याकडून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत। त्या अनुषंगाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे शहरातून। इथे प्रश्न राहिला मूलभूत सुविधा, तर इथं मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे व 4 वर्ष जे इलेक्शन लांबलं त्यामुळे इथं प्रशासक असल्यामुळे ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या पाणी, कचरा यांचा प्रामुख्यानं लोकांना त्यांना सामोरं जावं लागलं त्याला की त्यांच्याकडून प्रशासक असल्यामुळं नगरपालिकेतून त्यांना सहकार्य तसं मिळालं नाही। पण आता जी निवडणूक झाल्यानंतर इथं नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे आमचे शांताबाई बाबूराव हिवाळे आहेत यांच्यासोबत जी जनता यांच्यासोबत आम्हाला जे मतदान रूपी आशीर्वाद देणार आहेत, यानंतर आम्ही या लोकांच्या जनतेच्या घरोघरापर्यंत जाऊन त्यांचे प्रामुख्याचे 2 प्रश्न आहेत ते पूर्ण करू व शहरात तर रस्ते असतील हे असतील ते विकास झालेलाच आहे। तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण युती करणार आहात का? त्याविषयी काही चर्चा होतीये का? काय सांगणार आहात? नाही, अजून तर ही नगरपालिकेच्या विषयावरच आमची चर्चा झालेली आहे। आगामी अजून काही झालेले नाहीत। त्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठींशी विचारून ते पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊ। व्हिजन आम्ही इथं आपल्या जवळच धरण असल्यामुळे इथे MIDC आहे परतूरला रोयना इथे 4 किलोमीटरवरती, तिथे मोठमोठ्या कंपन्या आणून रोजगार उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे व जे परतूर शहरातील 1000-2000 नागरिक मुंबई, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना रोजगारासाठी तिकडे जावं लागतं, तर ते रोजगार इथं उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रामुख्यानं आमचं तेच व्हिजन राहील, त्यांना इथं वापस आणण्यासाठी।